हाय हॅलो, व्हिडिओ रविवारचा आहे. मुलींच्या एक्झाम्स संपल्या आणि मग मस्त कुठेतरी लॉंग ड्राईव्हवर जाण्याचं ठरवलं. तर रस्त्यात इथे आमचे म्हणजे मिस्टरांचे जे मामा मामी आहेत त्यांचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. तर त्यांनी असं बघा इथे टेम्पररी अशी विटांपासून चूल बनवून तिथे असा त्या चुलीवर चहा बनवला. मला वाटलं नव्हतं मी चहा घेणार, पण त्या चहाला ना मस्त असा स्मोकी फ्लेवर लागलेला होता. म्हणजे चुलीचा जो धूर असतो ना, त्या धुराचा वास लागला होता आणि चहा एवढा टेस्टी लागला ना, तर चुलीवरचा चहाच नेहमी प्यायला मिळावा असं वाटलं. मस्त चहा घेतला आणि पुढे प्रवासाला निघालो. आणि हे बघा, हे आहे प्रवरा संगम. मी या अगोदरच्या व्हिडिओमध्येही मेन्शन केलं होतं. इथे जे फार्म हाऊस आहे ना, तिथे निवांत राहण्यासाठी आम्ही जाणार होतो. तर हे प्रवरा संगम जे आहे तिथे प्रवरा आणि गोदावरी अशा दोन नद्यांचा संगम आहे, म्हणून याचं नाव प्रवरा संगम. बघा, नदीच्या किनारी मस्त असं वातावरण आहे. छान दाट झाडी आहे आणि ही जी दाट झाडी आहे ना, ह्यामध्ये सिद्धेश्वराचं मंदिर आहे, म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. आणि ह्या सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूलाच फार्म हाऊस आहे. तिथे आम्ही पोचल्यानंतर बघितलं तर बघा, असे केळीचे घड इथे काढून ठेवलेले होते. ही केळी इथेच पिकवणार होते आणि आम्हाला त्यांनी एक पिकलेली केळी खायला दिली. एकदम गोड गोड केळी लागली. आणि हे बघा, शेताचं वातावरण एकदमच मस्त वातावरण होतं. इथे एकदा आलं ना की इथून बिलकुल निघावं वाटत नाही. हे आहे आमचं सिद्धेश्वर फार्म हाऊस. एकदम मस्त असं वातावरण आहे इथे. आणि मस्त, पण दुपार असल्यामुळे आणि ऊन कडक असल्यामुळे आम्हाला बाहेर खूप वेळ थांबता आलं नाही. मग आम्ही इथे संध्याकाळी थोडा वेळ थांबलो. संध्याकाळीही शेतावर वातावरण एकदम मस्त झालेलं असतं. संध्याकाळचं हे वातावरण आम्ही छान एन्जॉय केलं. आणि त्यानंतर मी इथे आले आणि मी फोटोशूट केलं नाही असं तर अजिबात होऊ शकत नाही. फोटोशूटच्या तयारीनेच मी इकडे आलेली होते. आणि मग मस्त शेतावर छान दुपार घालवली आणि संध्याकाळी छान रेडी होऊन आम्ही गेलो सिद्धेश्वर मंदिराकडे. तर हे बघा, हे आहे सिद्धेश्वराचं मंदिर. मंदिराचा परिसर एकदम मस्त निसर्गरम्य आहे. सगळं नयनरम्य असं वातावरण आहे. आणि इथे मस्त नवरोबाने माझे छान छान व्हिडिओज आणि फोटोज क्लिक केले. तर हे बघा, हे माझं रविवारी केलेलं फोटोशूट आणि मलाच माझे फोटोज खूप आवडले. आणि मस्त असं फोटोशूट झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघणार होतो. रामनवमी होती रविवारी आणि आम्हाला संध्याकाळी व्हेजिटेरियन जेवण हवं होतं. मग मस्त रस्त्यामध्ये एक व्हेजिटेरियन हॉटेल मिळालं. तर तिथे आम्ही गेलो. तर हॉटेलचा सुद्धा परिसर इतका छान होता ना. मेन रोडवरच म्हणजे हायवेवरच हे हॉटेल आहे. आणि तिथेही फार्म हाऊससारखंच अगदी हिरवंगार असं वातावरण होतं. आणि मस्त मस्त हे हॉटेलही आम्ही एन्जॉय केलं. तिथे जेवण तर आम्हाला एकच नंबर दिलं. आणि ते जेवण करून वाटलं, यार कधीतरी हॉटेलला व्हेजिटेरियन जेवणही करायला पाहिजे. आणि मग त्यानंतर जेवणामध्ये त्यांनी आम्हाला व्हेज अंगारा म्हणून एक डिश आहे ती दिली होती. एवढं अप्रतिम जेवण होतं ना. त्यानंतर हे व्हेज अंगारा आणि सोबत त्यांनी डाळ तडकाही दिला होता. एकदम मस्त असं जेवण होतं. आता माझा कुकिंग चॅनलसाठी नेक्स्ट टास्क होता हे व्हेज अंगारा. प्रत्येक बाईटचा मी मस्त अभ्यास करत होते. यामध्ये काय असेल बरं, काय टाकलेलं असेल बरं. सर्व व्हेजिटेबल्सही मी बघून घेतल्या. आता मी कुकिंग चॅनलवर ही डिश नक्की शेअर करणार. नंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासावर आणि पोहोचलो अहिल्यानगर जिल्ह्यामधून आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. इथे एंट्री केली ना की क्रांती चौकातील घोड्यावर बसलेला महाराजांचा स्टॅच्यू बघितला की ऊर कसा अभिमानाने भरून येतो. तर बघा, ही होती आमची रविवारची जर्नी आणि ती अशा प्रकारे मस्त संपली. थँक्यू सो मच. बाय बाय.